हॅलो फ्रेंड्स, उकडीचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं आणि मी इथं 2 खवलेले नारळ वापरते। अर्धा किलोचे उकडीचे मोदक बनवायचे असेल तर आपल्याला 2 खवलेले नारळ हे लागतातच। ते छान परतून घ्यायचं आणि छान परतल्यावर त्यामध्ये जेवढा आपण नारळ घेतलं तेवढाच आपल्याला गूळ घालायचा आहे, म्हणजे मोदक गोड लागतात छान। आणि मग नारळ आणि गूळ दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं। छान मिक्स करून झाल्यावर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे विलायची पावडर। ही विलायची पावडर मी मिक्सरमधून काढून घेतली, विलायची भाजून त्याची पावडर करून घेतली छान। आणि मग त्यामध्ये आपण जायफळ घालूया, जायफळाचाही खूप छान सुगंध येतो मोदकामध्ये। आणि मग हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि मग तयार आहे आपलं सारण मोदकांसाठीचं। आता आपण उकड बनवायला घेऊ। उकड बनवण्यासाठी मी इथे 2 ग्लास तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि 2च ग्लास पाणी घ्यायचं आहे। हे प्रमाण अगदी सेमच असतं। 1 ग्लास घेतले आपण तांदळाचं पीठ तर 1च ग्लास पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेते मी आणि याला छान उकळी येऊन द्यायची। आणि उकळी आल्यावर यामध्ये आपलं तांदळाचं पीठ आहे 2 ग्लास ते घालून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। आणि मग लगेच गॅस बंद करायचा आणि ते छान मऊसूत असं मळून घ्यायचं। मग छान मऊसूत मळून झालं, तेलाचा आणि पाण्याचा हात लावून छान मऊसूत मळून घ्यायचं। आणि ते गोळा तोडून घेते मी आणि मग त्याचा गोळा बनवून, माझ्याकडे इथं पुरी प्रेस मशीन आहे, आपण हाताने बनवू शकतो पण मी इथं मशीनमध्ये बनवते। त्याने छान एकसारखी पारी तयार होते आणि मोदक एकसारखा तयार होतो। तर मग मी इथं बनवून घेते पुरी मोदकसाठी। छान एकसारखी पुरी तयार होते। हे बघा फ्रेंड्स, खूप छान तयार होते। आता मी याचा मोदक बनवून घेते। मोदक बनवण्यासाठी छान याला कळ्या पाडून घ्यायच्या। जेवढं जास्त आपण कळ्या पाडू तेवढाच मोदक सुंदर आणि सुबक दिसतो। त्यामध्ये मग सारण भरून घ्यायचं आहे आपण बनवलेलं आणि मग मोदक वरच्या साईडला प्रेस करून बंद करून घ्यायचा। वर घ्यायचा आणि बंद करायचा। तयार आहे आपला मोदक। आणि छान त्याला केसर लावून 10 मिनिटं छान वाफवून घ्यायचा आणि मग तयार आहे आपले मोदक गणपती बाप्पासाठीचे। कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा।